नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा महावितरण कंपनीमध्ये लवकरच मेगा भरतीची जाहिरात जी आहे येणार आहे. त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया, की कोणत्या विभागात किती रिक्त जागा आहेत. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, की महावितरणमध्ये मनुष्यबळाचा दुष्काळ 27,675 पदे रिक्त आहेत. सध्या स्थितीला जर बघितलं तर कोणत्या विभागात किती रिक्त जागा आहेत, तर याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. तांत्रिक संवर्गामध्ये जर बघितलं तर 18,506 जागा रिक्त आहेत. यंत्रचालक संवर्गामध्ये 5,621, अभियंता संवर्गामध्ये 633 आणि लेखा विभागासह अन्य कर्मचाऱ्यांमध्ये जर बघितलं 2,915. असे जर बघितलं टोटल तर बघा 27,675 रिक्त जागा जे आहे महावितरणमध्ये सध्या स्थितीला रिक्त आहेत. अशी माहिती जर बघितलं वृत्तपत्रानुसार आपल्याला मिळालेली आहे. आता बघा यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे, की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण ही आशिया खंडातील वीज वितरण क्षेत्रातील एक अग्रगण्य सार्वजनिक कंपनी म्हणून ओळखली जाते. सध्या या कामगिरीमागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून त्यांचे मुख्य कारण म्हणजे बघा राज्यभरात तब्बल 27,675 पदे रिक्त असणे हे आहे. बघा सध्याच्या स्थितीला जे महावितरणमध्ये कर्मचारी आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात जो प्रचंड ताण निर्माण झालेला आहे. कारण की बघा 27,675 पदे रिक्त असूनही ते अजूनपर्यंत भरण्यात आलेली नाही आहे. यामध्ये तुम्हाला इथे दिसून येणार आहे, की महावितरणमध्ये राज्यात एकूण 81,468 मंजूर पदे असून त्यापैकी बघा केवळ 54,757 कर्मचारी कार्यरत आहेत. बघा यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, की राज्यात जर बघितलं एकूण 81,468 मंजूर पदे झालेली आहे. त्यापैकी जर बघितलं सध्याला 54,757 कर्मचारी जे सध्याला कार्यरत आहेत. आणि बघा उर्वरित मोठ्या संख्येतील रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाज, वीज पुरवठा, तक्रार निवारण, थकबाजी वसुलीवरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप ज्या कर्मचारी संघटनांनी केलेला आहे. राज्यातील 3,17,00,000हून अधिक कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांना अखंड वीज पुरवठा करण्याची जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. सोलर कृषी पंप बसवण्याचा जागतिक विक्रम तसेच बघा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार कंपनीच्या नावावर असले तरी प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. तांत्रिक संवर्गात जर बघितलं मंजूर जे आहे 45,803 पदांपैकी 18,506 पदे रिक्त आहेत. यामध्ये बघा मुख्य तंत्रज्ञ 199, प्रधान तंत्रज्ञ 912, वरिष्ठ तंत्रज्ञ 6,601 आणि तंत्रज्ञ 12,313 पदांचा समावेश आहे. तंत्रज्ञ प्रवर्गात 1,516 विद्युत सहायकांची भरती केली असली तरी अपुरी आहे. यंत्रचालक प्रवर्गातही स्थिती गंभीर आहे. पदोन्नती व सरळ सेवा भरतीतील 15,526 मंजूर पदांपैकी बघा 5,621 पदे रिक्त आहेत. अभियंता प्रवर्गातही बघा 623 पदे रिक्त असून लेखा, आयटी, कामगार सुरक्षा, कायदेविषयक आदी विभागांमध्ये 2,915 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे ग्राहक सेवेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी जे आहे ते येत आहेत. आता बघा ही जी माहिती आहे तुम्हाला म्हणजेच की बघा या पार्श्वभूमीवर जर बघितलं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा व सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी तातडीने महावितरण कंपनीमधील 27,675 रिक्त पदे भरण्याची मागणी केलेली आहे. बघा सध्या स्थितीला जर बघितलं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष आहे मोहन शर्मा व सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी जर बघितलं तर तातडीने महावितरणमध्ये जे 27,675 रिक्त पदे आहेत ती भरण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. सध्या स्थितीला जर बघितलं तर जे मनुष्यबळाची गरज आहे महावितरण कंपनीमध्ये कारण की बघा जे कर्मचारी सध्याला कार्यरत आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रचंड म्हणजे की ताण निर्माण झालेला आहे. आणि त्यानुसार जर बघितलं तर एवढी रिक्त पदे असून पण अजूनपर्यंत जर बघितलं तर भरतीची जाहिरात जी आहे तुम्ही प्रसिद्ध करत नाही आहे. त्याबद्दलची माहिती जी आहे आपल्याला जे अध्यक्ष आहे त्यांनी माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा ही जी जाहिरात आहे कधीपर्यंत प्रसिद्ध होणे शक्य आहे. भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असणार आहे, की बघा सर जाहिरात कधीपर्यंत येणार आहे? तर बघा जाहिरात यायला जर बघितलं तर नक्कीच बघा 7-8 महिन्याचा टाइम जो आहे तुम्हाला देण्यात येणार आहे. कारण की बघा लगेच जर बघितलं तर जाहिरात जे येणे शक्य नाही आहे. यासाठी बघा खूप साऱ्या प्रोसेस असतात. त्यानुसार जर बघितलं आपण 7-8 महिने धरून चला. आणि बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांचा ITI झालेला असेल इंजिनिअरिंग म्हणजे की बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल यामध्ये जर का तुमचं झालेलं असेल एज्युकेशन तर नक्कीच बघा तुम्ही या पदासाठी म्हणजे की पात्र असणार आहेत. आणि त्यासाठी जर बघितलं महावितरणमध्ये ज्या कोणी विद्यार्थ्यांना काम करायचे असेल तर बघा तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात करून द्या. कारण की बघा मी मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की महावितरणमध्ये जाहिरात येणारच आहे. म्हणून बघा तुमचा अभ्यासामध्ये कुठेही खंड पाडू नका. जाहिरात नक्कीच प्रसिद्ध होणार आहे.
आणि या संबंधित बघा तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. इथं बघा तुम्हाला प्रत्येक संवर्गानुसार किती जागा रिक्त आहेत तुम्ही इथं बघू शकता, की तांत्रिक संवर्गामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं, की सर्वात जास्त रिक्त जागा तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तांत्रिक संवर्गामध्ये 18,506 जागा रिक्त आहेत. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांचा ITI कंप्लीट झालेला असेल तर बघा अशा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी येणारच आहे. म्हणजेच की बघा महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला बंपर भरती जी आहे दिसायला मिळणार आहे. आता बघा भरपूर विद्यार्थ्यांचा हा पण प्रश्न होता, की विद्युत सहाय्यक या पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे का? तर बघा विद्युत सहाय्यक या पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणे शक्य आहे. म्हणून बघा तुम्ही या पदासाठी जर का तुम्हाला आवड असेल तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकाल. आणि त्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण जी माहिती आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि YouTube चॅनलवरती देणार आहोत. म्हणून बघा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊन YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ संदर्भात काही तुम्हाला अडचण आढळली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला तुम्ही कळवा, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.